एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। राज्य शासनाने इचलकरंजीला मंजूर असलेली वारणा पाणी योजना रद्द करून सुळकूड पाणी योजना मंजूर केली। या योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू व्हावं म्हणून इचलकरंजीकरांनी सातत्याने पाठपुरावा करत आंदोलनही केली, मात्र त्याला अद्याप यश आलं नाही। याची जाणीव माजी आमदार प्रकाश आवाडे यांना आहे। त्यांनीही शहरवासियांना शुद्ध आणि मुबलक पाणी मीच देणार, सुळकूड योजना मीच पूर्ण करणार असं वेळोवेळी खोटी आश्वासनं देत नागरिकांची दिशाभूल केली। आता आमदार राहुल आवाडे हे महायुती सरकारचे सदस्य आहेत। 4 महिन्यात त्यांनी ही योजना मार्गी लावण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करणं किंवा सुळकूड योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणं गरजेचं असताना नागरिकांची दिशाभूल करत अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा मांडला। यातून त्यांची प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी दिसून येते। या केविलवाण्या स्टंटबाजीचा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही निषेध करतो असं सांगत सागर चाळके, प्रकाश मोरबाळे आणि सदा मलाबादे यांनी शहराच्या पाणी प्रश्नाबाबत लवकरच गाव बंद ठेवून मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं। कृष्णा योजनेची खराब जलवाहिनी बदलण्यासाठी शासनाकडून 19 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे। ही जलवाहिनी बदलण्याचे काम मक्तेदार राजेश राजगुरू यांना 9.5% जादा दरानं मंजूर झाले। तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रशासनावर राजकीय दबाव आणून या मक्तेदारास वर्क ऑर्डर देण्यास भाग पाडलं होतं। हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीकडून वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणीही केली होती। काम वेळेत पूर्ण न केल्यास मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याचं काम प्रशासनाचं असताना अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याचा आमदार आवाडे यांचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित करून खोटी आश्वासनं देऊन आवाडे पिता पुत्रांकडून केवळ जनतेची दिशाभूल केली जात असल्याचंही चाळके आणि मोरबाळे यांनी सांगितलं।